एक जागा जिथे प्रत्येक मशीन नाही तर एक संधी आहे स्वतःला घडवण्याची। ही जागा म्हणजे छाजेड फिटनेस क्लब, राहुरी फॅक्टरी मधील सर्वात विश्वसनीय आणि हायटेक जिम। महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस अँड ट्रेनर्स, 100% सेफ अँड पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट, एसी सह पूर्ण सुविधा असलेली जिम, हायटेक इक्विपमेंट्स, फुल बॉडी वर्कआउट साठी योग्य। तर यायचं कुठे आहे? छाजेड फिटनेस क्लब, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। नवी दिल्ली येथील मानवाधिकार संरक्षक समितीच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या वतीनं निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गीते यांना विविध मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले। जालना इथं पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी आपली बोगस दबंगगिरी दाखवून आंदोलकांच्या सिनियर स्टाईल मागून लाथ मारणाऱ्या अधिकाऱ्याला त्वरित निलंबित करून कायदेशीर कारवाई करावी व आंदोलकाला न्याय द्यावा, तसेच शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी। मराठा आरक्षण प्रश्नी जरांगे पाटील यांना पाठिंबा म्हणून निवेदन देण्यात आले। यावेळी जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब पगारे, जिल्हाध्यक्ष रवी सरोदे, जिल्हा संघटक लिंबाजी इंगावले, जनसंपर्क अधिकारी दत्तात्रय गडाख, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र शेळके, जिल्हा निरीक्षक भिकचंद वरखुडे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख आप्पासाहेब घोलप, अहिल्यानगर शहराध्यक्ष महेश देशमुख, राहुरी तालुकाध्यक्ष योगेश सिनारे, तालुका उपाध्यक्ष कारभारी चव्हाण, राहुरी शहराध्यक्ष सोमनाथ येवले, भारत खांदे, सनी जगताप आदी उपस्थित होते। मानव अधिकार संरक्षण समितीच्या वतीने आज जालना तालुक्यामध्ये जे प्रकार घडलेला आहे, तर एका उपोषणकर्त्या शेतकऱ्याच्या मुलाला PI साहेबांनी पळत जाऊन लाथ मारली। त्या संदर्भात आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि या माध्यमातून आमची विनंती आहे गृहमंत्र्यांना का त्या PIवर तातडीने कारवाई झाली पाहिजे। एक शेतकऱ्याचा मुलगा न्याय हक्कासाठी जर उपोषणाला बसत असेल आणि त्याला जर PI सारख्या माणसाने जर येऊन पाठीमागून लाथ मारत असेल तर ही लांछनास्पद गोष्ट आहे। त्यासाठी आमची मानव संरक्षण समितीच्या वतीने विनंती आहे का त्या PIवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे। त्याचप्रमाणे शासनाने जे शेतकरी कर्जमाफीचं धोरण धरलं होतं, परंतु कर्जमाफी झालेली नाही, ती सुद्धा माफ केली पाहिजे। याच्यासाठी एक आम्ही निवेदन दिलेलं आहे। त्याचप्रमाणे माननीय जरांगे पाटील हे मुंबई येथे उपोषणाला बसलेले आहेत मराठा आरक्षणाच्या संदर्भात। त्याच्यासाठी सुद्धा आम्ही संरक्षण समितीच्या वतीने आम्ही त्यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे। ते सुद्धा निवेदन आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना दिलेलं आहे आणि आमची विनंती केलेली आहे का आमचं म्हणणं शासनापर्यंत कळवावं। एवढीच मी या प्रसंगी बोलतो आणि थांबतो। निवेदनामध्ये जे जालना जिल्ह्यामध्ये एका शेतकरी मुलाच्या आंदोलनकर्त्याला त्या PIनी मागून येऊन लाथ मारली, अशी एक अतिशय दुर्दैवी घटना म्हणायची। आणि अशा प्रकारे अशा अधिकाऱ्याला शासनाने त्याची दखल घेऊन निलंबित केलंच पाहिजे। आणि दुसरी गोष्ट तिचे शहर वगैरेमध्ये सुद्धा याची नोंद झाली पाहिजे आणि इथून पुढे असे प्रकार होऊ नये शासनाने त्याची दखल घेतली पाहिजे। दुसरी गोष्ट शेतकऱ्याची कर्जमाफी आहे, ही जो प्रश्न आहे तो प्रश्न मार्गी लवकरात लवकर शासनाने लावावा अशी आमची इच्छा आहे। आणि माननीय जरांगे पाटील जे मराठा आंदोलनासाठी उपोषणाला बसले त्याला बी आमच्या मानवाधिकार समितीच्या वतीने आम्ही पाठिंबा जाहीर पाठिंबा देण्यासाठी निवेदन आम्ही कलेक्टर साहेबांना देण्यासाठी काढले आहे। हां, दोन शब्द आज या ठिकाणी आम्ही मानवाधिकार संरक्षण समितीच्या वतीने आज जे जालन्यामध्ये जी घटना घडलेली आहे, एका शेतकऱ्याला उपोषणकर्त्या शेतकऱ्याला PSI यांनी पाठीमागून लाथ मारली, ती अतिशय दुर्दैवी असून आपल्या मानवासाठी कलंकित करणारी बाब आहे। त्यांच्यावर शासनाने त्वरित कठोर कारवाई केली पाहिजे आणि त्यांना सेवेतून निलंबित करावी अशी आमची मागणी आहे। तसेच मराठा आरक्षणासाठी मराठा योद्धा जरांगे साहेब यांनी जे मुंबईमध्ये उपोषण सुरू केलं आहे त्यांना आम्ही जाहीर पाठिंबा देत आहोत। तसेच शासनाने आपल्या सर्व शेतकऱ्यांची अतिशय वाईट परिस्थिती आहे, शेतकऱ्यांना शासनाने त्वरित कर्जमाफी जाहीर करावी यासाठी पण आम्ही
माननीय कलेक्टर साहेबांना निवेदन दिले आहे. नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा.